तर नमस्कार मित्रांनो, मी अतुल पुन्हा एकदा तुमचं यूट्यूब चॅनल माझ्या मनावर स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण आले खोपोलीला आणि आज गुरुवार आहे. तर आपण जातो स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये पळसदरीला आणि तिथून जातो गगनगिरी महाराजच्या मठामध्ये. दोन्ही पण खोपोलीमध्येच आहे आणि आज हा ब्लॉग बघायला मला बरोबर मजा येणार आहे. कारण की आज गुरुवार आहे आणि बोलत ना सुट्टीचा दिवस आहे आज. तर एकदम मजा येणार हा ब्लॉग बघायला. तर व्हिडिओ नक्की बघा आणि सोबत राहा लास्टपर्यंत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. निघालो मित्रांनो आपण गणपती बाप्पाचं दर्शन. थंड वातावरण आहे मस्त. सकाळ 6 वाजता मस्त मजा येणार मित्रांनो आज ट्रॅव्हल करायला बाईकने थंडीमध्ये. बाईकने येतो आपण, समोर आपली बाईक आहे. तर निघूया मित्रांनो आपण आता. साहिल आपल्यासोबत, तो डी एन नगरला येणार आहे मॅट्रोला. तर तिकडे त्याला घ्यायला येतो आहे मी. आणि वहिनी आणि संदीप आहे, ते स्टेशनला भेटेल आपल्याला. सात वाजले, उजेड झाला निघसपर्यंत. थोडा लेट झाला, साहिलने लेट केलं थोडंसं. संदीप आणि वहिनी आहे, मजा करतात त्या बाईकची. आणि हा त्यांचा छोटा बापू. सांताक्रूजला पोचला होता. रस्त्याला गर्दी कमी आहे. संदीप हवा भरते. कुर्ला क्रॉस केला. आता वाशी मार्गे जाऊ आपण. हा समोर वाशीचा ब्रिज आहे. ट्रॅफिक नाही, बरं आहे, सुट्टीचा दिवस आहे म्हणून आज. ते गावसारखं वातावरण. आपली जर्नी चालू झाली इथून. मजा येते ट्रॅव्हल करायला आज. लास्टपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ, ही मजा येणार आज. पनवेलला पोचलो आता. नाश्ता करायला बघतोय आम्ही लोक जागा. फार अशी दिसली नाही, पण आता बघतो पुढे थांबू आम्ही. पनवेलला पोचलोय. पनवेलला पोचलो आता. नाश्ता करायला थांबलो आम्ही लोक आता. थंडी होती, मस्त मजा येते आता ट्रॅव्हलिंग करायला. पण इथून अर्धा तास आहे फक्त. आता अर्धा तासात पोचू आपण. हे थांबलो आम्ही चहा नाश्ता करायला. हॉटेल पाटीलवाडा. हे लोक बसले इथे. संदीप, बाबू, वेदांत, वहिनी आणि सायलेक्स. लव्हबर्ड्स हा लव्हबर्ड्सचा पिल्लू बघा. लव्हबर्डचं प्रेम बघा किती मस्त नाश्ता केला, मिसळ पाव वगैरे. आणि आता मी निघालो आहे खोपोलीच्या मार्गाने. इकडचा रस्ता एकदम मस्त आहे, शांत आणि निसर्गामध्ये जायचं आहे आपल्याला. हे इथे एकविराची पालखी जाते, चालत लोक जातात एकविरीला. आता लोक शिर्डीला पण जातील. आता इथे एकविराला आपण खोपोली साईडने जातो. तर एकविराला सगळे एकदम उत्साहाने जातात. इथे पालखी आहे. मित्रांनो, पोचला आपण खोपोली फाट्याला. इथे थोडी चाय पिऊया आणि मग पुढे निघूया आपण पळसदरीला. हा खोपोली फाटा, हा राईटला पालीला जातो. हॅलो आपण राईटला जाऊ. हातात घ्या तुम्ही.
चाय. हो, थंडीमध्ये चायची मजा घेता आम्हाला. मित्रांनो, पोचलो आपण पळसदरीला मंदिराच्या इथे मठापर्यंत. हे समोरच सीधा मठ आहे. आज गर्दी भरपूर आहे. 25 तारीख होती, 25 डिसेंबर. त्याच्यामुळे लोकांना सुट्टी पण आहे आणि वरून गुरुवार पण आहे, तर त्याच्यामुळे ते गर्दी भरपूर आहे. इथे समोर सगळं फूल वगैरे विकायला बसलेत. एवढ्या उन्हामध्ये सुद्धा ते बसतात. समोर आहे स्वामींचा मठ. इथे स्वामी 15 दिवस राहिलेत. त्यांनी वास्तव्य केले 15 दिवस इथे. आणि इथे आपण आलो आहे. तुम्हाला दाखवतो आतमध्ये सगळं जाऊन मी. इथे चप्पलचं स्टँड आहे. इथे गौमाता आहे. चला आपण आतमध्ये जाऊया. इथे पाय धुवायला आहे. सगळ्या मठांमध्ये असते. इथे मस्त मस्त मूर्ती आहेत, शॉप्स आहेत. तुम्हाला काय पाहिजे ते घेऊ शकतो तुम्ही इथे. गर्दी भरपूर आहे आज. इथे सुंदर स्वामींची मूर्ती आहे. मस्त एकदम मूर्ती एकदम. प्रसाद वगैरे सगळं काय येते आतमध्येच. बघा मित्रांनो, आज गर्दी जामच आहे. इथे प्रदक्षिणा घालतात मंदिरात जायच्या आधी, मठामध्ये जायच्या आधी. नॉर्मली 11 घालतात, कधी कधी 3 घालतात. मग आज गर्दी असल्यामुळे एकच प्रदक्षिणा घालायला बोलतात. गर्दी बघा मित्रांनो, किती लाईन आहे आज, भरपूर आहे. गुरुवार पण आहे त्याच्यामध्ये. 1 तासाच्या वरती जाणार आहे आम्हाला आता लाईनमध्ये. इथून अजून आतमध्ये जायचं आहे. आलो आता आपण मंदिराजवळ, मठाजवळ आतमध्ये. हे बघा आज क्राऊड किती आहे. आतून एकदम मस्त आहे आणि मोठं आहे. आपल्याला बसायला पण जागा आहे भरपूर इथे. इथे अन्नदान सेवा. इथून लाईन आतमध्ये गेली आहे. हा बाबाची मस्ती चालू आहे इथे. आज गुरुवार आहे त्याच्यामुळे गर्दी तुम्ही बघू शकतात. सगळे बसलेत. इथून पण लाईन आहे. हे गुरुकक्ष आहे. इथून आतमध्ये जाऊन मग स्वामींचं दर्शन जवळून तुम्हाला दाखवतो. चरण स्पर्श आहे इथून. आता थोडा आरती चालू होणार आहे, त्याच्यामुळे पण लोक थांबली आहेत. हे गणपती बाप्पाचं दर्शन. आणि फायनली आपण स्वामींजवळ आलो आहे. हे समोर स्वामी. हे स्वामी इथे विराजमान व्हायचे. इथे पण आपण दर्शन करू शकतो. बाहेर आलो मित्रांनो आता थोडं. आणि इथे ना खाली ध्यान मंदिर आहे, खाली येते. जाऊया आपण आतमध्ये आता. तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये जाऊन. भरपूर लोक जातात ध्यानाला, बसू शकतो आपण तिथे. शांत एकदम निवांत.
हे बघा, इथून खाली जायचं आहे आणि अजून खाली आहे. हे बघा, इथे सगळे ध्यानाला बसलेत. आपण पण बसूया आता 5 मिनटं इथे. वहिनी बसले. आज गर्दी असल्यामुळे थोडी जागेचा प्रॉब्लेम आहे, पण आहे, लोक लगेच उठतात पण आहेत. दर्शन झालं आहे आपलं आणि एकदम चांगल्या प्रकारे दर्शन झालं. वाटलं होतं की जाम धक्काबुक्का होईल, पण इकडे नाही. एवढं नियोजनचं इकडं मस्त होतं एकदम आणि दर्शन करायला मजा पण आली आणि शेवटी आरती पण भेटली आपल्याला. तर पूर्ण बोलत ना, या नक्की इथे विजिट करा आणि गुरुवारचं तर आलं तर अजून मजा येईल, कारण की स्वामींचा वारच आहे. मित्रांनो, आता इथून आपण निघतो आता गगनगिरी महाराजच्या मठामध्ये. ते इथून 15-20 मिनटावर आहे आणि तिकडे जातो आहे. त्याचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यानंतर. तर आता आम्ही निघतो इथून. तर व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटू पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.